बुलढाणा शहरात पुण्याच्या खासगी संस्थेकडून सेमिनारच्या नावावर बेरोजगार युवकांकडून 1750 रुपये घेत फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे। या प्रकरणी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे। बुलढाणा शहरातील धाडनाका परिसरातील ओंकार लॉन्समध्ये भरवण्यात आलेल्या एका सेमिनारमध्ये शासकीय व्यवसाय शिक्षण मंडळाच्या नावाखाली बेरोजगार युवकांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। पुण्याच्या पिंपरी चिंचवड येथील IIBM या खासगी संस्थेकडून भरवण्यात आलेल्या या सेमिनारमध्ये प्रत्येक युवकांकडून 1750 रुपये नोंदणी फी म्हणून घेण्यात आली। विशेष म्हणजे या संस्थेकडून महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या नावाचा वापर करण्यात येऊन सरकारी शिक्षण असल्याचा बनाव करण्यात आला होता। मात्र संबंधित मंडळ किंवा स्थानिक ITI महाविद्यालयांना याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती। ही माहिती भाजप युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री सोहम झालटे यांना मिळताच त्यांनी थेट सेमिनार स्थळी जाऊन विचारणा केली। मात्र तिथे उपस्थित असलेल्या महिला कर्मचारी यांनी अरेरावीची भाषा वापरून उडवाउडवीची उत्तरे दिली। या प्रकारामुळे संशय बळावल्याने झालटे यांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात संस्थेविरोधात तक्रार दाखल केली। पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली असून शासकीय नावाचा गैरवापर करून बेरोजगार युवकांची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप या संस्थेवर ठेवण्यात आला आहे। युवकांसाठी रोजगाराच्या संधी देण्याच्या नावाखाली होत असलेल्या अशा प्रकारांबाबत प्रशासन कितपत दक्ष आहे हा प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आला आहे। आज बुलढाणा इथे काही विद्यार्थ्यांचा कॉल आला व त्यांनी असं सांगण्यात आलं की इथे करिअर काउन्सिलिंगचा प्रशिक्षण वर्ग इथे घडत आहे। त्याचे फी म्हणून 1750 रुपये त्यांनी चार्जेस ठेवलेले आहे। गव्हर्नमेंट आम्ही फक्त इथे विद्यार्थ्यांच्या तक्रार आल्यानंतर आम्ही इथे आलो व फक्त त्यांना विचारलं की 1750 जी तुम्ही फी घेताय गव्हर्नमेंटच्या काउन्सिलिंगचे त्याचे फक्त अधिकृत काही पत्र असेल तर ते दाखवा। ते दाखवण्यास ते असमर्थ ठरलेले आहे आणि विद्यार्थ्यांचे इथून प्रायव्हेट संस्थांमध्ये ॲडमिशन करण्याचे ते 1750 रुपये फी घेत आहे। त्याबद्दल आम्ही इथं आलो।